ठीक आहे. हे जाऊ दे पाहिजे. सर, जो नाफेडच्या कांद्याच्या संदर्भामध्ये जो काही चर्चेचा विषय ठरला आहे, शेतकऱ्यांना जे पाहिजे तसा काही भाव मिळत नाही, आपण काय सांगतो? एक तर मुळात नाफेडची खरेदी आणि NCCF ची खरेदी ही शेतकऱ्यासाठी नाहीये किंवा शेतकऱ्याचा कांदा घेत नाही हे कितींदा सिद्ध झालं. पण ते कोणाला पारखून घ्यायचा आहे का हा एक विषय आहे. केंद्रातल्या या सरकारानं किंवा केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी एकदा हे कशासाठी चाललंय याचा त्या ठिकाणी उहापोह करणं गरजेचं आहे. एक तर तुम्ही नागरिकांसाठी कांदे घेता म्हणता, तर कांदा पूर्ण सडलेला आहे. अतिशय म्हणजे गटारीपेक्षा जास्त दुर्गंध ज्या वस्तूचा येतो, ती वस्तू तुम्ही खाण्याच्या नावाखाली, त्या नागरिकाच्या नावाखाली पैसे देऊन काढताय. आणि दुसरी गोष्ट, ज्याची जी वस्तू आहे, जी खाण्यायोग्य आहे, तो जो कांदा आहे, खाण्यायोग्य कांदा, तो कांदा मार्केटात वाट पाहतोय. म्हणजे एक नंबर किंवा तुमचा जो USG तो कुठला कांदा सगळा आहे मार्केटात, पण तुम्ही मार्केटात खरेदी करत नाही. का करत नाही याची कारण मीमांसा यातनं होते की तुम्हाला शेतकऱ्याचा कांदा का घ्यायचा नाही, तर त्यातनं 2 पैसे जी मधली लाईन तुमची चाललेली आहे ती शेतकऱ्याला मिळू द्यायची नाही, तुम्हाला हडपायची आहे. यासाठी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत हे मोठं जाळं तयार झालंय. या जाळ्याच्या अलगद मध्ये आपला शेतकरी सापडलेला आहे. त्याला पैसे होत नाहीये आणि दिल्लीतल्या नागरिकाला कांदा भेटत नाही. भेटत असेल पण तो अशा नाफेडच्या सिस्टमने भेटत नाहीये, सिद्ध झालंय. आणि हाच कांदा आता यांचा 2 लाख का 5 लाख मेट्रिक टन कांदा स्टॉक होणार आणि तो उद्या चालून मार्केटला येणार. म्हणजे कोरडवाहू भागातला शेतकरी जेव्हा लाल कांदा मार्केटला आणेल तेव्हा यांचा कांदा तिथे येणार आणि पुन्हा बाजार खाली पाडणार. हे सगळं षडयंत्र शेतकऱ्याच्या जीवावर चाललेलं आहे. मोठा अवघड विषय आहे. शिवाय जिल्हाधिकारी सारखा माणूस मला हतबल दिसला याच्यात. समजते जिल्हाधिकारी साहेबांना यात काय चाललंय, पण ती हतबलता मला दिसली, कारण जिल्हाधिकारी साहेबांपेक्षा ही लोक मोठी आहेत ना. त्यामुळं ही हतबलता कोणत्या ठिकाणी उचपळणार. एवढं सगळं झाल्यावरही पुन्हा तुम्ही तिसगावच्या शेतकऱ्यांनी, स्थानिक शेतकऱ्यांनी, ठोके आणि जाधवांनी पुन्हा ट्रक पकडले एमपीच्या तिथं खाली होताना. किती धैर्य, किती डेअरिंग. याच्यावर कारवाई होणार नाही का? म्हणजे जर उद्याच्याला एखाद्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला त्याच्या संसारामध्ये पैसे नाही झाले म्हणून आत्महत्या केली, तर ती आत्महत्या नसणार, या सगळ्या यंत्रणेचा खून असणार आहे, हे लक्षात ठेवा. सर, जो नाफेड खरेदी करतोय कांदा, पण शेतकरी म्हणता हा कांदा आमचा नाहीये, हा बाहेरचा कांदा आहे. याच्यावर काय सांगतो? अहो, बाहेरचाच कांदा आहे ना. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे का, शेतकऱ्याला माहित तरी पडतं का यांची खरेदी कधी चालू झाली? शेतकऱ्याला माहित तरी पडतं का शेत खरेदी कुठं आहे? एवढी एवढी बॅनर तुम्ही कोणीतरी समिती येणार म्हणून असा लावतात आणि परत काढून घेतात. या पद्धतीचं चालतं का? कुठं खरेद्या चालल्या? डोंगरा कोपऱ्यात, लांब शहरापासून, बाजार समित्यांपासून लांब का खरेद्या चालल्या? त्या शेतकऱ्याला बाजार समितीत जेवढं नॉलेज मिळतं तेवढं बाहेर मिळत नाही, मिळू देत नाही ही लोक. त्यामुळे ही शेतकऱ्याची खरेदी नाही, ही डुप्लिकेट रजिस्ट्रेशन. एकदा रजिस्ट्रेशन कुणाकुणाचे झाले याचा उहापोह होणं गरजेचं आहे. त्या कंपन्यांच्या नातेवाईकांचे, त्याच सिंडिकेटचे यावेळेस या कंपनीला द्यायचं, या कंपनीचा असेंबल सेट पुन्हा दुसऱ्या कंपनीला द्यायचा. म्हणजे अदलून बदलून रजिस्टर्ड फार्मर वापरण्याची जी पद्धत आहे ती याच्यात आहे. आणि तो दाट संशय शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना आहे. पण ते सगळंच मिळतं जुळतं असल्यामुळे कागद पुढे येत नाहीये. जी काही कागद पुढे आली आहेत ती भविष्यात मात्र आधारभूत दिसत आहे आम्हाला, की याच्यात या सिंडिकेट उघड पडेल. ती दिवसात खरेदी न करता गोडाऊनला रात्रीचीच खरेदी करता, अशी ही लोकांची ओरड आहे. लोकांची ओरड नाहीये. दक्षता समिती जी मागच्या वर्षी राज्य शासनाने नेमली होती त्याच्यामध्ये प्रोव्हिजन्स दिलेल्या होत्या का बुवा याच्यामध्ये शेतकरी कुठं असला तर त्याची नाव नोंद करा. त्या दक्षता समितीचा केवढा मोठा अहवाल आहे. दक्षता समितीत कोण आहे? तुमचे DDR साहेब आहे, तालुक्याचे तहसीलदार आहेत, तुमच्या बाजार समितीचे सचिव आहेत आणि AR आहेत. या सगळ्यांची मिळून अधिकाऱ्यांची दक्षता समिती एकाही ठिकाणी म्हटलेलं नाही का इथं शेतकरी उपस्थित होता किंवा आम्हाला कांदा खाली करताना शेतकरी भेटला किंवा संबंधित कंपनीला आधारभूत काही कागदांची चौकशी करण्यासाठी विचारला असता. तिथं जबाबदार व्यक्ती नसल्यानं त्या ठिकाणी आम्हाला आधारभूत मिळालं नाही. कितीतरी ठिकाणी खरेदीपेक्षा कमी स्टॉक तिथं आढळून आला. असे अनेक मुद्दे त्या ठिकाणी दक्षता समितीने दिले. म्हणून शेतकरी म्हटल्यापेक्षा दक्षता समितीलाच हे आढळून आलंय की इथं शेतकऱ्याचा कांदा नाही, इथं काय चालतो तो काळा बाजार आहे, हे त्या अहवालात नमूद आहे. शिवाय मागच्या वर्षी असाच एक पंचनामा सोनारतारी नावाच्या कंपनीचा झाला. तिथं खरेदीदार म्हणून ज्या कोणाचं नाव मेन्शन आहे, या वर्षीचा या गोडाऊनला जिथं माल खराब दिसला तिथंही खरीददार तो कसा, हे नामसाधर्म्य होऊ शकत नाही. खरेदीदार, गोडाऊन तेच, आणि कंपन्या बदलतात आणि संस्था बदलतात. काय सांगाल दादा तुम्ही, चांदोड तालुक्यातले शेतकरी आहे, पण मात्र कांदा नाफेडचा हा विकले जातो का नाही विकले जातो, याच्यावर काय सांगाल?
गेल्या 3-4 वर्षापासून लाल कांद्याचे जे भाव पडताय त्याचं एकमेव कारण फक्त हे आहे. शेतकरी कांदा पिकवतोय. आपला जो चांदोडचा पूर्व भाग असेल, चांदोड भाग असेल, हा लाल कांद्याला प्रसिद्ध आहे. लाल कांद्याचा 70-70 mm चा कांदा पिकवणारे 400-400 ग्रॅम कांदा पिकवणारे शेतकरी आपल्या तालुक्यात आहे. पण बाहेर कुठेही कांदा नसतो तरीही कांद्याचे भाव ज्यावेळेस पडतात त्याला एकमेव कारण फक्त हे नाफेडची सिस्टीम आहे. आता जो कांदा त्यांनी चाळीमध्ये साठवलेला आहे तो जो चिंगळी गोलटी कांदा तो आमच्याकडे उखाड्यावर आहे. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांचा चाळीत जर तुम्ही आता कांदा पाहिला तो खळखळ वाजतोय. लाल कांदा आहे, एकदम कलर आहे, त्याला क्वालिटी आहे. तो कांदा नाफेडला खरेदी नाही झाला आणि कुठून तरी MP इंदोर तिकडून कांदा आणून तुम्ही इकडे तो जो स्टोरेज केला, रात्रीचा आणून स्टोरेज केला. नेमकी याची चौकशी झाली पाहिजे. 2-3 वर्षापासून नुसतं कागदावर ते येत आहे, चौकशी त्याची होत नाही. याची चौकशी जर झाली तर शेतकरी सुखी होईल आणि खाणाराही सुखी होईल. आज जो कांदा त्यांनी जो स्टोरेज केलेला आहे तो कांदा खाऊ शकणार नाही ना. त्याला जनावर जर खाऊ शकणार नाही आणि तुम्ही दिल्ली, मुंबई, चेन्नई जिथं कुठं तुम्ही पाठवणार आहे ती लोक कसे खातील? त्यात आज आळाया पडलेल्या आहे, किडे पडलेले त्या कांद्यामध्ये. तुम्ही आता त्याचं चित्रीकरण दाखवणारच आहे. खरं तर एवढा खराब कांदा कसा तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहे? खरं तर ही भावना आहे. शेतकऱ्यांनी जागरूक व्हायला पाहिजे. शेतकऱ्यांनी जाब विचारला पाहिजे की तुम्ही आमचा 40 mm चा, 50 mm चा, 60 mm चा कांदा तुम्ही घेतला नाही. तुम्ही त्यातून निवड घेतली की एवढा कांदा आम्हाला पाहिजे, मग ही गोलटी तुम्ही कशी घेतली याची चौकशी खरी. हे सगळ्या शेतकऱ्यांनी जे उन्हाळ कांदा जे स्टोरेज करतात या सर्व शेतकऱ्यांनी हा जाब विचारला पाहिजे. नाफेडचे जे कोण असतील त्यांना विचारलं पाहिजे. शेतकरी म्हणून खरं तर मी सांगतो की हे दुर्दैव आहे खरं तर शेतकऱ्यांचं. वारंवार जे नाफेड नक्की नाफेड म्हणजे काय आहे? नाफेड हे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आहे का शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आहे? हाही शेतकऱ्यांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे. या लोकांनी काय केलंय? नाफेड हे शेतकऱ्यांसाठी आहे. पण आजची परिस्थिती बघता एकही शेतकऱ्याचा कांदा नाफेडला खरेदी झालेला नाही. सगळा जो कांदा आहे तो सगळा MP राज्यातून आलेला कांदा आहे. तो पण गोल्टी साईज म्हणजे 10, 15, 20 mm च्या वरती एकही साईज नाही त्या कांद्याची. आणि पूर्ण कांदा सडलेल्या अवस्थेत आज प्रत्येक गोडाऊन मध्ये आहे. एकच गोडाऊन नाही, नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक गोडाऊन आहेत की तिथं सर्व कांदे हेच आहेत आणि सर्व कांदा सडलेला आहे. या लोकांनी वारंवार फक्त शेतकऱ्यांचं नाव घेऊन शेतकऱ्यांसाठी आम्ही हे करतोय ते करतोय, नाफेडची खरेदी करून दाखवायची आणि आम्ही शेतकऱ्यांसाठी करतोय. पण शेतकऱ्यांसाठी नाफेड खरेदी नाही तर हे शेतकऱ्यांच्या भोकांडी बसलेलं एक भूत आहे. नाफेड नावाचं एक भोकांडी बसलेलं भूत आहे. आणि यात सरकारला पण मला हे सांगायचं आहे का सरकार म्हणून तुम्ही तुमची काय भूमिका बजावत आहात हे आम्हाला येत्या काळात तुम्ही दाखवून द्या. नाहीतर उगाच आम्हाला कधीतरी जंतर मंतरला यायला लागेल अशी पण व्यवस्था जर आम्ही करू लागलो तर त्याचे पण तुम्ही समजून घ्या का आम्हाला जंतर मंतरपर्यंत यायची वेळ आली नाही पाहिजे. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लवकरात लवकर या नाफेडच्या जे दरोडेखोर आहेत यांच्यावरती कारवाई करा आणि तातडीने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्या.